हे मंडला आर्ट हे आम्ही राहतो ह्या होमस्टेमध्ये आहे. हे होमस्टे कोणतं, त्याचं लोकेशन कुठे आहे, हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देईन. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी हे होमस्टे आहे. होमस्टे आहे हे स्वच्छ सुंदर, आणि मी जेव्हा इथे एंट्री केली ना, चंदनाच्या सुगंधाचा वास येत आहे. दोन डबल बेड आहेत. एका बेडवर आमचे आता साहेब झोपले आहेत. नंतर हे रिलॅक्स व्हायला एक छोटासा सोफा सेट सारखा आहे. रूम अगदी चकचक आहेत. होमस्टेचे रूल्स नॉर्म्स तिकडे दिलेले आहे. कलर कॉम्बिनेशन तर अप्रतिम, डोळ्याला अगदी कूल फ्रेश वाटणारं. जाऊ तिथे आमचं काम सोबत असतं. लॅपटॉप आहेच. नमस्ते, कसे आहात सगळे? आम्ही ज्या होमस्टेमध्ये उज्जैन इथे थांबलेलो आहेत, उज्जैन येथील होमस्टेमध्ये हे एक हलकेसे पिंक कलरचं जास्वंदाचं झाड आहे आणि भरभरून फुलं आलेली आहेत या जास्वंदाला. आता दुपारची वेळ असल्यामुळे आणि हा एप्रिल महिना, उष्णता त्या मानाने थोडी जास्त आहे. ते काही फुलांचं जरा, हे बघा इथे तर 3च फुलं आहे, मस्त जवळजवळ 3-4 गुच्छाने आहे भरलेलं. जसं इकडे गुलाबी रंगाची जास्वंदी आहे, तशीच इकडे लाल रंगाची, गडद लाल रंगाची जास्वंदी आहे. जसं बाबुल प्यारेला होतं तसंच हे डाळिंबाचं झाड आहे. आशा नॅचरल होमस्टे खरोखर हे निसर्गाच्या सानिध्यातील अतिशय सुंदर रमणीय ठिकाण आहे. हे जास्वंदाचं झाड एखाद्या मोठ्या आंब्या वडाच्या झाडासारखं मोठं झालं आहे, आंब्याच्या झाडासारखं. ही फुलं तर 100-200 फुलं असतील. खालची फुलं त्यांनी पूजेला तोडलेली आहेत. वरती बघा किती फुलं आहेत. जास्वंदी ताई भरभरून फुलते त्यांच्याकडे पण. ही बदामाच्या झाडाची छत्री मस्त झाली, सावली आली. इथे खाली पण वेगवेगळ्या वेली लावलेल्या आहेत. कढीपत्ता आहे, गोकर्ण आहे, हे मला वाटतं निशिगंध असावा. गुलाब आहे. उन्हाचा तडाखा जास्त मोठा आहे. ही निळी गोकर्णी. तगर, शेवंती, फुलपाखरे सुद्धा आहेत. वाव.
पत्रवाळीच्या पाना एवढा मनी प्लांट आहे, मोठा मनी प्लांट आहे. त्याचं पत्रवाळा एवढी पान आहे, त्याचं मोठंच्या मोठं पान आहे. हे आम्हाला दिलेली रूम होती. याची तर मला बेडशीटचं कॉम्बिनेशनच खूप आवडलं. पडदे. हे आम्ही आता जायची तयारी आहे. हे छान मंडला आर्ट. रूममध्ये बसायला हा छानसा सोफा आहे. इकडे मंडळी गप्पा मारतायत. असा रळा लागून जातो ना, अशीच ही फॅमिली आहे.